हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी हो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव मयूर, वय वर्ष 28. मी पुण्यात कोंढवा भागात माझ्या आई वडिलांसोबत राहतो. एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याने माझं बहुतेक वेळा वर्क फ्रॉम असायचं. माझे वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे कामाच्या निमित्ताने महिन्यातून 12 दिवस असायचे. माझी आई एका हायस्कूलमध्ये गणिताची शिक्षिका होती. गणिताच्या सूत्राप्रमाणे तिचा विषय अगदी सरळ आणि शिस्तबद्ध होता. मी दिवसभर माझ्या खोलीत लॅपटॉप समोर असायचो, त्यामुळे घरात एक शांतता असायची. पण ही शांतता तेव्हा आनंदात बदलायची जेव्हा आमच्याऊल ठेवायची वैशाली, आंटी आईची कॉलेजच्या दिवसापासूनची जिवलग मैत्रीण. दोघींनी एकत्र शिक्षण घेतलं, तरुणपण अनुभवले आणि सुखदुःखात एकमेकींची साथ दिली. वैशाली आंटीच वय अंदाजे 45-46 वर्ष असेल, पण तिला पाहून असं वाटायचं नाही. 5.5 उंच, 2.5 फूट उंच, गोरी कांती भरदर आणि प्रलभ शरीरयष्टी. तिचे मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे आणि कुरुळे केस तिच्या सौंदर्यात भर घालायची. ती हसली की संपूर्ण घर प्रसन्न व्हायचं. पण गेल्या 2 वर्षात तिच्या त्या हसण्यामागे एक खोल उदासी लपलेली होती. 2 वर्षापूर्वी अनिल काका, तिचे पती, अचानक हठाड्याने वारले आणि तिचा एकुलता एक मुलगा रोहन अमेरिकेत सेटल झाला. आता ती आमच्या घरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये अगदी एकटी राहत होती. वैशाली, ये ना, संध्याकाळचा चहा एकत्र घेऊ, गप्पा मारू. आई तिला फोनवरून नेहमी हक्काने बोलवायची. सुरुवातीला मी तिला नेहमीप्रमाणे आंटी म्हणायचो, नमस्कार करायचो, चहा द्यायचो आणि माझ्या खोलीत निघून जायचो. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. जेव्हा जेव्हा मी तिला चहा द्यायला हॉलमध्ये यायचो, तेव्हा तिची नजर माझ्यावर रेंगळायची. माझे रुंद खांदे, माझा गंभीर चेहरा ती अत्यंत निरखून बघायची. तिच्या त्या नजरेत एक स्त्रीच सुपतोड आणि कौतुक असायचं. तिच्या समोरून जाताना माझ्याही मनाची धडधड वळायची. तिच्या वागण्यात एका इंजिनिअरिंगच्या कोडसपेक्षा जास्त आगीत करू लागली होती. एक दिवस आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, मयूर, अरे, वैशालीच्या लॅपटॉपमध्ये इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झालाय म्हणे. तिचा बँकेच काही काम अडकलंय, जरा तिच्या घरी जाऊन बघून येतोस का? रे बेटा, हो आई, जातो. मी कपाटातून शर्ट काढत म्हणालो. माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता झाली होती. मी तिच्या कांडव्यातील फ्लॅटवर पोहोचलो आणि बेल वाजवली. वैशाली आंटीने दार उघडलं. समोरच दृश्य पाहून माझे श्वास क्षणभर रोखले गेले. तिने हलकी निळी सुती साडी नेसली होती. केस ओले होते आणि पाठीवर सुटलेले होते, जणू ती नुकतीच आंघोळ करून आली होती. घरात अगरबत्तीचा आणि मोगऱ्याचा एक मंद मादक सुगंध दरवळत होता. ये मयूर, आते तुला माझ्यामुळे त्रास झाला ना रे? तिने अत्यंत हळुवार गोड आवाजात विचारला. अरे नाही आंटी, काही हरकत नाही, दाखवा कुठे लॅपटॉप आहे. मी स्वतःला सावरत म्हणालो. आम्ही दोघं झोप्यावर शेजारी शेजारी बसलो. सोपा लहान असल्याने आमचे खांदे एकमेकांना हलके स्पर्श करत होते. तिच्या शरीराची नैसर्गिक ऊब मला स्पष्ट जाणवत होती. मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर इंटरनेट टेस्टिंग दुरुस्त करत होतो आणि ती माझ्या अगदी जवळ येऊन बघत होती. तिचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता. तू किती हुशार आहेस रे मयूर, दिवसभर काम करतोस, कधी लग्न करणार? एखादी छानशी मुलगी बघ ना स्वतःसाठी. ती माझ्या शहराकडे पाहत म्हणाली. मी हसलो. अजून वेळ आहे आंटी, कामातून वेळच मिळत नाही माझं. हे उत्तर ऐकून तिने हळूच आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. तिच्या स्पर्शात माझ्या अंगावर काटा आला. वेळ कधीच आपोआप येत नसते मयूर, कधी कधी याविषयी एकाकीपणात कसनी निघून जात कळतच नाही. हा एक तिच्या आवाजात एक हलका कंपून तिच्याकडे पाहिलं. तिच्या त्या मोठ्या डोळ्यात पाण्याचे थेंब तरळत होते. एकाकीपणाची ती वेदना आणि माझ्याबद्दलचे सप्त आकर्षण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्या दिवशी लॅपटॉप दुरुस्त करून मी घरी आलो, पण वैशाली आंटीचा तो स्पर्श आणि तिचे ते ओले केस माझ्या डोक्यातून निघत नव्हते. त्या रात्रीपासून आमच्यातील चॅटिंगवर सुरू झालं. सुरुवातीला मेसेज खूप औपचारिक होते,
चहा झाला का आंटी, जेवलात का? पण हळूहळू रात्रीच्या शांततेत गप्पा खोल होऊ लागल्या. एके रात्री साधारण 11:30 वाजता मी कोड लिहित बसलो होतो. तिचा मेसेज स्लॅश झाला. झोप लागत नाही मयूर, संपूर्ण खाऊ की काय असं वाटतंय, थोडं बोलशील का माझ्याशी? मी लगेच रिप्लाय दिला, हो नक्कीच. त्या रात्री आम्ही सलग 2 तास चॅटवर बोलत राहिलो. तिने तिच्याच्या भूतकाळातील आठवणी सांगताना लिहिलं, जेव्हा रात्री या मोठ्या बेडवरून मी एकटी पडते तेव्हा मन खूप विचित्र विचार करतं. असं वाटतं की कोणीतरी हक्कात जवळ असावं, ज्याच्या छातीवर डोके ठेवून मी मन मोकळं करून शकेल. पण मी 45 वर्षाची विधवा स्त्री आहे, समाज काय म्हणेल या भीतीने मी स्वतःला मारून जगते. मी तिला धीर देत लिहिलं, आंटी भावना नैसर्गिक असतात, तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, मी आहे ना, तुमचा मित्र. त्यावर तिने एक असा रिप्लाय दिला ज्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढवले. तू जेव्हा मला आंटी म्हणतोस ना मयूर, तेव्हा मनात एक अंतर जाणवतं. मला वैशाली म्हणत जाना फक्त. आपल्या दोघांमध्ये माझे हात थरथरले. पण मी टाईप केलं, ठीक आहे वैशाली. त्या रात्री मला एक सेकंदही झोप लागली नाही. मनात एक प्रचंड गुंता निर्माण झाला होता. ती माझ्या आईची जिवलग मैत्रीण होती. वयाने खूप मोठी होती, पण तिच्यात एक असं स्त्रीत्व आणि आकर्षण होतं ज्याने माझ्या 20 वर्षाच्या तारुईला पूर्णपणे वेढवून टाकलं होतं. दिवस वेगाने सरकत होते. आमच्यातील ती गुप्त चॅटिंग आणि लपून छपून बघणं आता एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. जेव्हा ती आमच्या घरी यायची तेव्हा आई स्वयंपाक घरात असताना आम्ही दोघं सोप्यावर बसून एकमेकांचे हात हातात घ्यायचो. त्या छोट्याशा स्पर्शातही एक प्रचंड मोठी ओढ निर्माण झाली होती. आता हे नात समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून अनितीच्या गरजेत जाणार आणि अखेर जुलै महिन्याची ती रात्र आली. संपूर्ण दिवसभर पुण्यात पावसाने थैमान घातलं होतं. कोंडव्याच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. माझ्या आईवडील एका कौटुंबिक कारणासाठी मुंबईला गेले होते आणि मुसळधार पावसाने त्यांना तिथेच एक रात्र थांबावं लागलं होतं. मी घरात पूर्णपणे एकटा होतो. रात्रीचे वाजले होते. बाहेर विजा कडकडत होत्या आणि अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर वैशाली नाव चमकत होतं आणि वैशाली. मी घाबरलेला आणि खातरू होता. माझ्या सोसायटीची लाईट गेली रे, इंटरही डाऊन झाल्या बाहेर. इतका भयानक पाऊस आहे आणि विजांचा आवाज येतोय की मला खूप भीती वाटते. प्लीज तू येऊ शकतोस का? तिचा तो अर्धा आवाज ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. तू काळजी करू नकोस, मी 5 मिनिटात तेथे पोहोचतोय. मी रेनकोट घातला आणि बाईक काढून तिच्या फ्लॅटकडे निघालो. पाऊस इतका जोरात होता की समोरच काही दिसत नव्हतं. कसाबसा मी तिच्या बिल्डिंग पाशी पोहोचलो आणि तेथे चढून फ्लॅट समोर गेलो. दारावर बेल वाजवली. वैशालीने दार उघडलं. घराच्या मंद इमर्जन्सी लाईटीच्या प्रकाशात ती हलक्या गुलाबी रंगाच्या नाईट सूटमध्ये उभी होती. तिचे केश अंतशा ओले झाले होते. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला, पण डोळ्यातील ती ओढ अधिकच गडद झाली. अरे देवा मयूर, पूर्ण भिजलास की तू आत? आधी तिने काळजीने माझा हात धरून मला आत ओढला. तिचा तो उबदार स्पर्श माझ्या थंड पडलेला हाताला एक वेगळा सुखवास अनुभव देऊन गेला. तू थांब, मी तुला टावेल आणि कपडे देते असे म्हणून तिने कपाटातून अनिल काकांचे जुने पण स्वच्छ टी शर्ट आणि ट्रॅक पॉइंट मला दिली. मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून हॉलमध्ये आलो. वैशाली सरपावून गरम चहाचे 2 कप घेऊन आली. आम्ही दोघं दिवाणावर अगदी जवळ बसलो. आम्ही खिडकीवर पावसाचे थेंब बंदुकीच्या गोळ्यांसारखे आदळत होते. अचानक खूप जोरात वीज कडाडली आणि वैशालीने घाबरून थेट माझ्या खांद्यावर आश्रय घेतला. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. मी माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि हळुवारपणे तिला जवळ घेतलं. घाबरू नकोस वैशाली, मी आहे ना तुझ्यासोबत. तिने तिची मानवर केली. आणि तिचे ते मोठे पाणवलेले डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. आमच्या दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. तिच्या ओठांचा थरथरडाट मला स्पष्ट जाणवत होता. एकाकीपणाच्या त्या ठोकावर आणि पावसाच्या त्या रोमॅन्टिक वातावरणात 2 मन एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतली होती. मयूर, गेली 2 वर्ष मी एका जिवंत प्रेतासारखी जगते रे. पण गेल्या काही महिन्यात तुझ्या अस्तित्वाने मला पुन्हा जाणवून दिलंय की मी अजूनही जिवंत आहे. मला आजच्या रात्री तुझा आधार हवाय. समाज, नाती वय सगळं विसरून मला फक्त स्वतःच्या जवळ घे ना, ती रडत म्हणाली. तिच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून माझं हृदय वितळलं. मी अत्यंत हळुवारपणे तिचा चेहरा माझ्या हाताच्या तळ्यामध्ये घेतला. आमचे श्वास एकमेकांमध्ये गुंतले. मी तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाचा एक अत्यंत उत्कट आणि भावनिक स्पर्श केला. तो प्रसंग इतका तीव्र आणि रोमॅन्टिक होता की बघणाऱ्याला वाटेल की आता हे दोघं शारीरिक संबंधाच्या सर्व सीमा पार करणार.
ती माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळली होती. आम्ही त्या मंद प्रकाशाच्या एकमेकांमध्ये घट्टरून बेडवर बसलो. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले जिथे माझ्या हृदयाचे ठोके वैशाली वैशाली धडधडत होते. ती रात्र खूप मोठी होती, पण त्या संपूर्ण रात्री आम्ही कोणत्याच नावासनेला किंवा शारीरिक मोहाला बळी पडलो नाही. आम्ही फक्त एकमेकांना मिठीत धरून एकमेकांच्या श्वासांची ओघेत मनातील संपूर्ण एकटेपणा मोकळा करत राहिलो. मी तिच्या भूतकाळाबद्दल बोलत होती आणि मी तिच्या डोक्यावरून हात फिरव तिला सुरक्षितेशी जाणीव करून देत होतो. पहाटे 4 वाजता ती माझ्या छातीवर डोके ठेवून अत्यंत शांतपणे झोपली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तर एक तृप्त समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर उसरला होता. खिडकीच्या पडद्यांमधून सूर्यकिरण थेट बेअरवर देत होते. माझी नजर उघडली. वैशाली अजूनही माझ्या मिठीमध्ये शांत झोपलेली होती. सकाळी तिच्या चेहऱ्यावरच तिने निराग सौंदर्य पाहून माझ्या मनात एकाच वेळी 2 भावना निर्माण झाल्या. एक होती तिच्याबद्दलची अथांग माया आणि दुसरी होती एक भीती. मी हे काय केलं? ती माझ्या आईची कॉलेजची मैत्रीण आहे. जर आईला आणि किंवा समाजाला हे कळलं तर काय होईल? हे विचार मनात येताच माझ्या कपाळावर घाम फुटला. तेवढ्यात वैशालीने डोळे उघडले. मला पाहताच ती आधी लाजली, पण माझ्या शरीरावरील चिंतेचे भाव पाहून ती मनावर आली. ती घाईघाईने उठून बसली आणि तिची तिची साडी नीट केली. खोलीत अचानक एक गंभीर शांतता पसरली. मयूर, काल रात्री जे काही घडलं, तिचा आवाज थरथरत होता. मला माफ कर, मी एका अशा वळणावर हात गेले. मी विसरले होते की मी कोण आहे आणि तू कोण आहेस. मी तिचा हात पकडला. वैशाली, पश्चाताप करू नकोस. काल रात्री जे काय होतं त्यामध्ये आपण कोणतीही जबरदस्ती नव्हती. आपण दोघे एका भावने कोंडीत होतो. पण हो, आता पुढे काय हा प्रश्न माझ्याशी मनात आहे. त्या दिवशी मी घरी आलो. घरात पाऊल ठेवताच मला प्रत्येक कोपऱ्यात आईचा चेहरा दिसू लागला. आई दुपारी मुंबईहून परत आली. तिच्या चेहऱ्यावर गणिताच्या शिक्षिकेचा शांत हसू होतं. ते गणिताच्या शिक्षिकेचा शांत हसू होतं. काय रे मयूर, काल वैशालीकडे गेला होतास ना? तिचं काम झालं का व्यवस्थित? बिचाईने सहज विचारलं. आईचा हा प्रश्न ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. हो आई, खांब झालं, ती ठीक आहे. मी कसाबसा आवाज काढत म्हणालो आणि माझ्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतलं. त्यानंतरचे 3 दिवस माझ्यासाठी नरकासाठी होते. मी लॅपटॉपवर कोडिंग करण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळ्यासमोर वैशालीचा तो गुलाबी नाईटमधील चेहरा आणि तिच्या खांद्यावर स्पर्श यायचा. मी एका अशा चक्रवाहात अडकलो होतो. इथून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. एका बाजूला वैशालीच ते एकाकी सुंदर रूप मला ओढत होतं, तर दुसऱ्या बाजूला आईचा विश्वास आणि ते तिची मला वैशालीचा मला आडवत होती. 4थ्या दिवशी मला वैशालीचा मेसेज आला. कोंडव्याच्या टेकडीवर असलेल्या कॉफी शॉपमध्ये येशील का? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझं हृदय धडधडलं आणि होकार दिला. संध्याकाळी मी तिथे पोहोचलो तेव्हा ती खिडकीपाशी बसली होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत शांत आणि प्रलभ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता तो रात्रीचा संभ्रम नव्हता. बस मयूर, मी ती अत्यंत शांतपणे म्हणाली. मी तिच्यासमोर बसलो. वैशाली, काय झालं? तू इतकी शांत का आहेस? तिने कॉफीचा घोट घेत माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, मयूर, गेल्या 3 दिवसारखेला ज्या रात्री आपण एकमेकांच्या जवळ आलो, त्या रात्री मला वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदा कोणीतरी समजून घेतलं अशी जाणीव झाली. पण मयूर, आपण ज्या मार्गावर जाण्याचा विचार करतोय, तो मार्ग आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल. मी सुलेचनाची मैत्रीण आहे. तिने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्याकडे पाठवलं. जर आपण या आकर्षणाला शारीरिक संबंधाच किंवा समाजाच्या नजरेत अनैतिक असणार रूप दिलं, तर आपण एका पवित्र नात्याचा खून करू. तू 28 वर्षाचा तरुण आहेस. तुझं पूर्ण आयुष्य करिअर समोर आहे. माझ्या एकटीपणाची किंमत मी तुझ्या भविष्याला बळी देऊ चुकू शकत नाही. तिच्या बोलण्यात एक प्रचंड मोठी परिपक्वता आणि आदर होता. वैशालीच्या त्या शब्दांनी माझ्या डोक्यातील तील संपूर्ण गोंधळ क्षणात दूर केला. मला जाणीव झाली की जर आम्ही त्या रात्री वाहत गेलो असतो, तर आज आम्ही एकमेकांकडे बघू शकलो नसतो. मग वैशाली, आपल्या या भावनाच काय झालं? मला तुझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीचं? का तिने माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला? आता त्या स्पर्शात वासना नव्हती, तर एक अथंद शुद्धता होती. मयूर, नाती फक्त शारीरिक जवळनेच न टिकतात असं नाही. आपण आपल्या येताना त्याला एक नवीन पवित्र नाव देऊया. समाजाला वाटू दे
की हे नैतिक पण आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या मनाची तार किती शुद्ध आहे. तो माझ्या आयुष्याला तो हक्काचा माणूस असेल, जो मला कधीच एकट पडू देणार नाही. पण एक मावशी, एक मैत्रीण आणि एक मार्गदर्शक म्हणून मी तिच्या या निर्णयाने आमच्या मैत्रीने मनात तिच्याबद्दलचा आधार 1000 पटीने वाढला. एक अत्यंत सुंदर नैतिक वळणावर आणून ठेवलं होतं. त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आमचे मेसेज आणि भेटी सुरूच होत्या. पण आता त्यात एक वेगळा सन्मान होता. ती मला माझ्या करिअरसाठी गाईड करायची. तिच्या सांगण्यावरून मी माझ्या आय टी कंपनीतील एका मोठ्या प्रोजेक्टसाठी लीडरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि मला त्यात यशही आलं. काही महिन्यांनी तिचा मुलगा रोहन अमेरिकेतून काही दिवसांसाठी भारतात आला. वैशालीने आम्हा सर्वांना तिच्या घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बोलावलं होतं आणि वातावरण खूप आनंदी होतं. रोहन जेवता जेवता म्हणाला, "आई, मी यावेळेस खूप टेन्शनमध्ये आलो होतो की तू इथे एकटी कशी राहत असशील. पण इथे आल्यावर मला कळलं की मयूर आणि सुलोचना मावशीने तुला कधी एकट वाटूच दिलं नाही. मयूर, थँक यू. सो मच यार, तू माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईची आणि एका मुलासारखी काळजी घेतलीस रोहनने." हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. तिने माझ्याकडे पाहिलं. तसा वैशाली माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही. ती या घरची तर सदस्य आहे. तिची काळजी घेणं आमचं कर्तव्यच आहे. मी वैशालीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब घसरले. तिने हळूच मान डोलवली. माझे आभार मानले. जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत असताना मी आणि वैशाली गॅरेमध्ये उभे होतो. कोंडव्याच्या रात्रीच्या गारवारा सुटला होता. "बघितलंस मयूर?" वैशाली खिडकीबाहेर पाहत हळू आवाजात म्हणाली. "जर आपण त्या पावसाच्या रात्री स्वतःवरचा ताबा गमावलो असता, तर आज आपण या कुटुंबासोबत असे हसतमुख बसू शकलो असतो का?" आपल्या या शनिशब्द नात्याची ताकद हीच आहे की हे समाजाच्या नजरेत नेहमी पवित्र राहील. हो वैशाली, तू मला स्वतःला अर्थ शिकवलास, मी मनापासून वाचवलास आणि नात्यांचा खरा अर्थ शिकवलास. मी मनापासून म्हणालो. गाडीचे हॉर्न शहराच्या कोल्हात सुरूच होते, पण दोघांतील मनातील एक विलक्षण शांतता होती. आम्ही एका अशा नात्यात बंदिस्त झालो होतो, जे शरीराच्या पलीकडच अत्यंत भावनिक, रोमॅन्टिक, पण पूर्णपणे नैतिक आणि सुरक्षित होतं.